महाराष्ट्रात जणू बाबा लोकांचा सीझन आलाय। भोंदू बाबा आणि त्यांच्या लीला, आर्थिक लुबाडणूक हे सगळं महाराष्ट्र रोज बघतोय। रोज नवा दिवस, नवा बाबा असं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळते। आता पंढरपुरातूनही एक असा बाबा समोर आलाय ज्यानं स्वतःला बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगून लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे। या प्रकरणी या बाबाला आता पोलिसांनी धरलाय, त्यामुळे आता आणखी काय काय समोर येतंय हे पोलीस तपासातूनच कळेल। मात्र या बाबानं नेमकी कशी लोकांची फसवणूक केली, नेमका किती पैसा लाटला, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीत वारकरी संप्रदायाचा आणि भक्तीचा मोठा वारसा आहे। मात्र याच भक्तीचा आणि सर्वसामान्य माणसाच्या भोळसळ श्रद्धेचा गैरफायदा घेणारे अनेक भोंदू बाबा अधूनमधून समोर येत असतात। असाच एक खळबळजनक प्रकार पंढरपूर परिसरातून समोर आलाय। स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणाऱ्या मनोहर मामा भोसले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। व्यवसायात भरभराट करून देण्याचं खोटं आमिष दाखवून आणि जादूटोण्याचा आधार घेऊन भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी त्याच्यावर कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील तक्रारदार हे आपला व्यवसाय आणि उद्योगात प्रगती व्हावी या चिंतेत होते। याचाच फायदा घेत मनोहर मामा भोसले आणि त्याच्या साथीदारांनी त्या भक्ताला गाठलं। तुझ्या व्यवसायावर कोणाची तरी करणी आहे, ती दूर करण्यासाठी आणि उद्योगात मोठी भरभराट आणण्यासाठी मोठी पूजा अर्चा करावी लागेल असं सांगून मनोहर मामानं 2 लाख रुपयांची मागणी केली। श्रद्धेपोटी आणि संकटातून बाहेर पडण्याच्या आशेनं संबंधित भक्तानं सुरुवातीला 50,000 रुपये मनोहर मामाला दिले। मात्र पैसे दिल्यानंतर कोणतीही पूजा न होता उलट अधिक पैशासाठी दबाव टाकला जाऊ लागला। काही दिवसांनी त्या भक्ताला आपली फसवणूक होत असल्याचं आणि हे सर्व केवळ अंधश्रद्धेचं जाळं असल्याचं लक्षात आलं। फसवणूक झाल्याचं उमजताच त्यानं हिम्मत करून कुर्डुवाडी पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार नोंदवली। मनोहर भोसले याचं खरं रूप अत्यंत धक्कादायक आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूरचे संत बाळूमामा यांच्या नावाचा वापर करून त्यानं लोकांमध्ये आपली दहशत आणि प्रतिमा तयार केली होती। मी बाळूमामांचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे असे दावे करून तो ग्रामीण भागातील भोळ्या जनतेला जाळ्यात ओढायचा। विशेष म्हणजे ज्या बाळूमामांनी आयुष्यभर गोरगरिबांची सेवा केली त्यांच्याच नावानं हा भोंदू लोकांकडून पैसे उकळायचा। या प्रकारानंतर आदमापूर येथील अधिकृत बाळूमामा देवस्थान ट्रस्टनेही मनोहर भोसलेचा आमच्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं। तपासातून समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे। मनोहर मामा केवळ व्यवसायासाठीच नाही तर गंभीर आजार बरे करण्यासाठीही लोकांना फसवायचा। मी कर्करोग बरा करू शकतो असा दावा करून तो रुग्णांना बाभळीचा पाला, साखर आणि अंगाला लावण्यासाठी भंडारा द्यायचा। वैद्यकीय उपचारांपासून रुग्णांना परावृत्त करून तो अघोरी उपाय करायचा, ज्यामुळे अनेकांचे प्राण धोक्यात आले होते। यापूर्वीही त्याच्यावर लैंगिक शोषण आणि बलात्कारासारखे अतिशय गंभीर गुन्हे दाखल झाले। भक्तांच्या तक्रारीनंतर कुर्डुवाडी पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल मोहिते आणि त्यांच्या पथकानं मनोहर भोसले याला ताब्यात घेतलं। त्याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक आणि उच्चाटन कायदा आणि भारतीय दंड संहितामधील फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। मनोहर भोसले याचा भूतकाळ तपासला असता तो एकेकाळी रस्त्यावर सुके बोंबील विकण्याचं काम करायचं असं समोर आलंय। मात्र अल्पावधीतच त्यानं बाळूमामांच्या नावाचा वापर करून स्वतःभोवती चमत्कारांचं वलय निर्माण करून करोडोंची माया जमा केली। त्याच्या आलिशान गाड्या आणि राहणीमान पाहून कोणालाही तो बाबा न वाटता एखादा मोठा उद्योगपती वाटेल इतकी संपत्ती त्यानं लोकांच्या लुटीतून जमवली होती। मनोहर मामाच्या अटकेमुळे भोंदूगिरी करणाऱ्यांचे आता धाबे दणाणले आहेत। पोलिसांनी आवाहन केलंय की जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार द्यावी। चमत्कारानं पैसे दुप्पट होणं, आजार बरं होणं किंवा व्यवसायात प्रगती होणं अशा गोष्टींवर विश्वास न ठेवता विज्ञानाची आणि कायद्याची कास धरणं गरजेचं आहे। संतांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच चाप लावणं हाच या कारवाईचा मुख्य उद्देश आहे। कुर्डुवाडी पोलीस आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची आणि मनोहर मामाच्या इतर साथीदारांची चौकशी करतायत। या रॅकेटमध्ये अजून किती जणांची फसवणूक झाली आहे याचे धागेदोरे लवकरच हाती लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।